युद्धजन्य परिस्थितीचा फटका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय। युद्धामुळे द्राक्षांची निर्यात प्रभावित झाली आहे आणि द्राक्ष उत्पादकांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे। युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशातील द्राक्ष निर्यात थांबली आहे। युरोपीय देशांमध्ये सुरू असलेल्या द्राक्ष निर्यातीचा ट्रान्सपोर्ट खर्च वाढलेला आहे। तर देशांतर्गत विक्रीत द्राक्षांना जो बाजारभाव मिळतोय तोच बाजारभाव निर्यातीच्या द्राक्षांना मिळत नाही। त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा खर्चाचा आणि उत्पन्नाचा ताळमेळ बसणं अवघड झालेलं आहे। उत्पादन खर्च सुद्धा वसूल होत नाही, त्यामुळे शेतकरी हतबल आहे। याच परिस्थितीचा जुन्नर तालुक्याच्या खोडद या परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांनी। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका भारतातील शेती पिकांना बसलाय। आपण आता आहोत जुन्नर तालुक्यातील खोडद आणि मांजरवाडी परिसरामध्ये। आपण या ठिकाणी पाहू शकताय, या ठिकाणी ही जी द्राक्ष शेती आहे अक्षरशः ही निर्यातक्षम द्राक्ष शेती आहे। मात्र युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे या द्राक्ष शेतीवरती आणि या द्राक्षाच्या निर्यातीवरती कुठेतरी परिणाम झालाय। या द्राक्षांचे जे बाजारभाव आहेत ते शेतकऱ्यांना अपेक्षित असे द्राक्षाला बाजारभाव मिळत नाहीयेत आणि या एकूणच त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी जो आहे तो अडचणीत आलाय। आपल्यासोबत आहे द्राक्ष उत्पादक शेतकरी। काय सांगाल? खरं तर द्राक्ष आता तुमची काढणीला आली आहेत, मात्र युद्धजन्य परिस्थितीचा ह्या द्राक्ष बागावरती, द्राक्ष पिकावरती काही परिणाम झालाय का? नक्कीच परिणाम झालेला आहे। यावर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे प्रथमतः उत्पन्न 70% घटलेलं आहे आणि त्यात परत या युद्धजन्य परिस्थितीमुळे आज आखाती देशात निर्यात पूर्णपणे ठप्प झालेली आहे आणि जे माल आता जात आहेत युरोपला, रशियाला, तर जे वाढीव खर्च ट्रान्सपोर्टचे वाढलेले आहेत, तेलाच्या किमती वाढल्यामुळं कंटेनरचे रेट, भाडे वाढलेले आहेत, सर्व परिस्थिती बदललेली आहे। त्यामुळे जे रेट आज भेटायला पाहिजे होते ते रेट त्या पटीत भेटत नाहीत आज शेतकऱ्यांना। सध्या काय बाजार भेटतोय? देशांतर्गत बाजार काय आहे आणि एक्सपोर्टला बाजार काय आहे? आज जी लोकलला जी परिस्थिती 170, 180 रुपये, 150 ते 170 रुपये तीच एक्सपोर्टला आहे। असं काही विशेष म्हणजे स्थानिक जी बाजार आहेत तेच एक्सपोर्टला बाजार आहेत आज 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 अशी परिस्थिती आहे। परंतु ही जर परिस्थिती युद्धजन्य नसती तर आज 200-250 रुपये नक्कीच द्राक्षाला रेट मिळायला पाहिजे होते अशी आमची अपेक्षा आहे। खरं तर तुम्ही सांगितलं ह्यावर्षी उत्पन्नामध्ये घट आहे। अगदी 70% लोकांच्या द्राक्ष बागा पिकल्या नाहीत, 63% द्राक्ष बागा पिकल्यात, उत्पन्न घटलंय, तरी पण बाजार पडलेत। नक्की युद्धजन्य परिस्थिती हेच कारण आहे की अजून काही कारण आहेत? आज तरी युद्धजन्य परिस्थिती आणि वाढलेले खर्च एकंदरीत आणि इथले रेट आणि तिथले रेट सारखेच पडतात। त्यामुळं मग ऑटोमॅटिकच एक्सपोर्ट कमी होते आणि लोकललाच माल कमी असल्यामुळे लोकलला जास्त जाते आज। धन्यवाद। खरं तर आपण पाहिलं या ठिकाणी युद्धजन्य परिस्थितीमुळे हे जे द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे यांचं नुकसान होतंय। खरं तर यावर्षी द्राक्षाचं उत्पन्न कमी आहे। उत्पन्न कमी असल्यामुळे जास्त बाजारभाव भेटतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती। मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे कुठेतरी निर्यातीवरती परिणाम झालाय। त्यामुळे देशांतर्गत द्राक्ष विक्रेत्याला जे रेट भेटतायत तेच रेट सध्या द्राक्षांच्या एक्सपोर्टला सुद्धा मिळत आहेत, निर्यातीला सुद्धा तेच दर मिळत आहेत। त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी कुठेतरी अडचणीत आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, नारायणगाव, पुणे।